आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश सांबरे यांनी बदलापूर शहरातील काही माजी नगरसेवकांवर गंभीर टीका केली आहे। लोकसभा निवडणूक लढवत असताना माझ्याकडून, कपिल पाटलांकडून, त्याचबरोबर बाळामामा म्हात्रेंकडून काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पैसे लुटल्याचा गंभीर आरोप सांबरे यांनी केला। दरम्यान या लुटारूंमध्ये जर बदल करायचा असेल तर चांगली माणसं राजकारणात आणावी लागतील असं सांबरे म्हणाले। 100% आहे, कारण मी निवडणूक काळात बघितलं, फक्त अगदी कॉर्पोरेटर, एक्स कॉर्पोरेटर असतील किंवा अनेक पदाधिकारी असतील, फक्त पैसे लुटायचे। मग ते कपिल पाटलांकडनं पण लुटले, बाळामामाकडनं पण लुटले आणि आमच्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्त्यांकडून लुटण्याचा धंदा केला आणि आदल्या दिवशी टांगापलटी अशी परिस्थिती केली। तर या लुटारूंमध्ये बदल करायचे असतील तर चांगली माणसं राजकारणात आणावी लागतील, चांगले तरुणी आणावे लागतील आणि जे नॉन करप्टेड असतील। राजकारण हा व्यवसाय, संध्याकाळी कुठेतरी धाब्यावर बसायचं, दारू प्यायची आणि आपल्या नेत्यांबद्दल आपण शब्द बोलत राहायचं, हे चित्र सगळं बदलावं लागेल। मी बघितली अत्यंत दुःखदायक घटना, का एका घरामध्ये आग लागली, तिथे फायर ब्रिगेडची गाडी पोहोचू शकत नाही। मग हा काय विकास आहे? या शहरामध्ये 5 लाख लोकसंख्या असताना साधं सोनोग्राफी सेंटर नाही, इथल्या लोकांची नाकर्तेपणा आहे। दरम्यान सांबरे यांच्या आरोपानंतर बदलापूर शहरातील कोणत्या माजी नगरसेवकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पैसे लुटले अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।